नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण जर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वनरक्षक या पदासाठी नागपूर वनवृत्तामधून जर फॉर्म भरलेला असेल तर आपली भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आणि मित्रांनो, 7 जून 2024 रोजी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। काय दिलेलं आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये आपल्यासाठी ही एकदम आनंदाची बातमी आहे। आपल्याला या प्रसिद्धी पत्रकातून काय माहिती मिळणार आहे, चला बघूया। यासाठी आपल्याला mahaforest.gov.in या साइटला व्हिजिट करायचे आहे। त्यानंतर लॉग इन पेजवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे। त्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी फॉरेस्ट गार्ड नागपूर फायनल सिलेक्ट लिस्ट ऑफ फॉरेस्ट गार्ड अशा प्रकारे टॅब दिसणार आहे। त्यानंतर खाली आल्यानंतर फॉरेस्ट गार्ड नागपूर या समोरील सिलेक्टेड अँड वेटिंग लिस्ट या ठिकाणी कॅन्डिडेटची लिस्ट दिलेली आहे आणि पब्लिक नोटिफिकेशन जे की 7 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या नोटिफिकेशन मध्ये आपण बघू शकता काय दिलेलं आहे। प्रादेशिक निवड समिती नागपूर वनवृत्त नागपूर यांनी हे प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेले आहे। ही एक विभाग वाटपाबाबत जाहीर सूचना आहे। मित्रांनो, चालण्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या 275 उमेदवारांना वनरक्षक पदावर नियुक्ती देण्यासंबंधात हे परिपत्रक जाहीर केलेले आहे। विभागनिहाय उमेदवारांची वाटप बाबतची यादी यासोबत वन विभागाचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता 277 उमेदवारांपैकी 2 उमेदवार हे चाल चाचणीसाठी गैरहजर होते। त्यामुळे 275 उमेदवारांची चाल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली होती। त्यापैकी 275 उमेदवारांना वनरक्षक पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे। तर त्यांचे आपल्याला विभाग वाटप करण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी आपण बघू शकता नागपूर सर्कल फॉरेस्ट गार्ड ग्रुप सी रिक्रुटमेंट 2023 वाटप विभाग उपवन संरक्षक नागपूर वन विभाग या विभागामध्ये कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर खाली आपण स्क्रॉल करून खाली आले की आपल्याला आणखी दिसेल उपवन संरक्षक गोंदिया वन विभाग गोंदिया या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांची कॅन्डिडेटची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, आपल्याला विभाग वाटप करण्यात आलेले आहेत। आपण बघू शकता लिस्ट खाली दिलेली आहे। बघा आपल्याला कुठला विभाग भेटलेला आहे। संपूर्ण लिस्ट आपल्याला मागील स्टेप फॉलो करून मिळणार आहे। आणि आपल्याला जर सोप्या पद्धतीने ही लिस्ट बघायची असेल तर आपण ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर यायचे आहे। त्या ठिकाणी आपण ही लिस्ट अपलोड केलेली आहे। मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो, त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरू नका आणि PDF मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा। धन्यवाद।